आणि त्यानंतर त्या साहेबांनी मला एवढं मार्गदर्शन केलं की मी मागच्या वर्षी साहेब 136 टन ऊस घेतला एकरी. त्यामध्ये वारणा कारखान्याचे बरेचसे पुरस्कार आहेत माझे, बांबोडे कारखान्याचे पुरस्कार आहेत. आता मागच्या वर्षीच उदाहरण सांगतो, सगळ्यात हायेस्ट ऊस 136 टन त्याचा रेकॉर्डचा आपल्याला पुरस्कार मिळाला. सध्या तरुणांना शेती म्हटलं की त्यांची मानसिकता नकारात्मक अशी असते, कुठेतरी कमी पगाराची नोकरी करावी, पण शेतीकडे यावं किंवा शेतीला व्यवसाय म्हणून बघावं अशी अजिबात तरुणांची मानसिकता नाही. तर तुम्ही तरुणांसाठी काय संदेश द्याल, तरुणांना काय सांगाल तुम्ही? तरुणांचं शेतीचं म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो की अलीकडे जनावर पाळणे, कुक्कुटपालन करणे, शेतीत जाणे जरा अलीकडच्या पोरांना जरा नको झालेलं असते. का झालेलं असतंय तर त्यांची एक अपेक्षा असते की आपल्याला मुलगी कोण देणार. शेतकरी म्हटले मुलगी देणार.